आपण बाहेर असलो किंवा प्रवासाला गेलो की एक गोष्ट नक्की करतो ते म्हणजे बाटली बंद पाणी विकत घेतो. पण आपल्याला त्याविषयी खरंच सगळं माहिती आहे का? बहुतेकदा नाही. आपण असं समजतो की सगळं बॉटल्ड वॉटर म्हणजे मिनरल वॉटर आणि सगळं पाणी जवळजवळ सारखंच असतं, पण तसं अजिबात नाही. एक गोष्ट तुम्ही आठवून पहा की दुकानात त्या बाटल्या जेव्हा बांधलेल्या असतात तर त्यांच्या झाकणांचे रंग वेगवेगळे असतात का? पांढरा, निळा, हिरवा, पिवळा. आठवून बघा. म्हणून आज आपण जाणून घेऊयात बाटलीच्या झाकणाचा रंग, तो पर्टिक्युलर रंग त्या पाण्यासाठी का वापरला जातो आणि आपल्यासाठी कोणतं पाणी योग्य आहे. पहिलं आहे पांढरं झाकण असलेली पाण्याची बाटली. हे सर्वात कॉमन पाणी आहे आणि हे बेसिक आरओ किंवा युव्हीने शुद्ध केलेलं पाणी असतं. भारतात साधारण 1 लिटरची किंमत त्याची 15, 10, 20 अशी असते आणि रोज पिण्यासाठी सुरक्षित आहे. औषधं वगैरे घ्यायला सिनियर सिटीझनसाठी योग्य आहे. पण हे एकदम साधारण लेवलचं आरओने फिल्टर केलेलं पाणी असतं. निळं झाकण असलेलं पाणी हे आपण कॉमनली घेतो. नॉर्मली मोठमोठे ब्रँड आहे त्याच्यामध्ये. हे पाणी जास्त फिल्टरेशन प्रोसेसमधून जातं. याच्यात खनिजं मात्र कमी असतात, कारण फिल्टरेशन जेवढं जास्त होतं तसे मिनरल कमी होत जातात. चव हलकी लागते. याची किंमत साधारण 15 ते 20 रुपये प्रति लिटर असते. मोठमोठे ब्रँड्स आपल्यालाही माहिती आहेत कोणकोणते. हे पोटासाठी हलके आहे, रोजच्या वापरासाठी ठीक आहेत. पण खनिजं मिळत नसल्यामुळे जे लोक पिण्यासाठी बॉटल्ड वॉटरच वापरतात त्यांनी आहारातून ॲडिशनल खनिजं किंवा मिनरल्स घेणं गरजेचं आहे, कारण त्यांना ती पाण्यातनं मिळत नाहीत. हिरवं झाकण असलेलं पाणी, आता हे आहे खऱ्या अर्थाने नॅचरल मिनरल वॉटर. हे पाणी नैसर्गिक स्रोतांमधून घेतलं जातं आणि याच्यामध्ये नॅचरल मिनरल्स किंवा खनिजं असतात. हे थोडं महाग पाणी असतं, साधारण 30 रुपये ते 60 रुपये प्रति लिटर असतं. हे हाडांसाठी चांगलं आहे, थकवा कमी होण्यासाठी मदत करतं. फक्त बीपी किंवा किडनीचा त्रास असणाऱ्या लोकांनी हे प्रमाणात किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानं घेणं गरजेचं आहे, कारण खनिजांचं प्रमाण याच्यामध्ये जास्त असतं. अजून एक कॅटेगरी आहे जी प्रीमियम कॅटेगरी म्हणू शकतो आपण, जे पिवळं झाकण असलेलं पाणी, जे अल्कलाइन वॉटर असतं मोस्टली. या पाण्याचा पीएच जास्त असतो. हे अजून जास्त चांगल्या नैसर्गिक स्रोतांमधून प्राप्त केलेलं असतं. 1 लिटरची किंमत साधारण 50, 55, 60 रुपयापासून सुरुवात होते. याच्यामध्ये पण पॉप्युलर ब्रँड्स आहेत. या पाण्याने ऍसिडिटी जळजळ कमी करायला मदत होते, कारण अल्कलाइन वॉटर आहे, पीएच जास्त आहे. पण हे औषध नाहीये त्याच्यावरचं, त्यामुळे रोज भरपूर किंवा रेग्युलरली पूर्ण पाण्याची गरज या पाण्यातनं भागवणं आवश्यक नाहीये. थोडं पाणी हे तुम्ही दिवसातनं घेऊ शकता. हे आता अजून एक पॉप्युलर गोष्ट आहे, हल्ली गेल्या 4-5 वर्षात मोस्टली सेलिब्रिटी हे पाणी वापरतात. ते म्हणजे काळं झाकण, ब्लॅक कॅप असलेलं प्रीमियम लक्झरी वॉटर. हे पाणी आरोग्यापेक्षा त्याचे ब्रँड आणि लाईफस्टाईलसाठी जास्त ओळखलं जातं. हे पाणी फॉरेन सोर्समधनं येतं, बाहेरच्या देशातनं आयात केलं जातं. त्याची किंमत साधारण 100 पासून सुरुवात होऊन 300, 350, 400 रुपये लिटरपर्यंत जाते. याची बाटली सुंदर, पॅकेजिंग सुंदर. पण आपल्याकडचे जे प्रीमियम ब्रँड आहेत जे 60 रुपये 50 रुपयाला मिळतात आणि या पाण्यात फारसा विशेष फरक नाही. नंतर शेवटचं आहे लाल झाकण असलेलं पाणी. याच्यामध्ये पाणी असतं, चव असते, विटॅमिन्स असतात, कारण याच्यात साखर किंवा स्वीटनर्स ऍड केलेले असू शकतात, कार्बोनेटेड असू शकतं. हे इन्स्टंट एनर्जी ड्रिंक म्हणून लोक वापरतात. त्यामुळे ज्यांना साखरेचा त्रास आहे किंवा डायबिटीस असलेल्या सिनियरसाठी हे योग्य नाहीये. तर हे लाल झाकण असलेलं पाणी तुम्हाला इन्स्टंट एनर्जी बूस्ट देण्यासाठी किंवा विटॅमिन वॉटर म्हणून ओळखलं जातं. मंडळी, प्रवासात पाणी घेताना फक्त थंड आहे का हे बघू नका. त्याच्या झाकणाचा रंग पहा. त्या दुकानदाराला तुम्ही विचारा की हे पाणी कोणतं आहे, याचे कंटेंट काय आहेत, कारण कंटेंट त्या बाटलीवरची इतक्या छोट्या अक्षरात लिहिलेले असतात की ते वाचणं सामान्य माणसाला शक्यच नाही, सामान्य डोळ्यांनी. त्यामुळे तुम्ही जेव्हा शंका असेल तेव्हा दुकानदाराला विचारा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, ही माहिती तुम्ही जर प्रथमच ऐकली असेल आणि यातनं तुमचं ज्ञानवर्धन झालं असेल, तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा. तो जास्तीत जास्त शेअर करा, कारण आपण बॉटल्ड वॉटर सगळीकडे बाहेर गेलो की कुठेही आपण घराबाहेर पडलो की बॉटल्ड वॉटर पित असतो. त्यामुळे ही माहिती जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी ती जास्तीत जास्त शेअर करा. तुमची काही प्रतिक्रिया प्रतिसाद असेल तर तो कमेंट करून सांगा. आणि गोल्ड इज ज्ञान या चॅनलवर आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.